काय दिलेला प्रॉब्लेम आहे बघा. ऍट व्हॉट टेम्परेचर विल द स्पीड ऑफ साऊंड इन एअर बिकम 2 टाइम्स स्पीड ऍट एनटीपी. एनटीपी घ्यायचं नाही यामध्ये, म्हणजे हे ऍज अ सोल्युशन इथं एसटीपी घ्या. एसटीपी एसटीपी तर आपला आन्सर दिलेलं मॅच होणार. ओके, आता काय म्हटलंय बघा या प्रॉब्लेम मध्ये की ऍट व्हॉट टेम्परेचर स्पीड ऑफ साऊंड. कारण काय, आता ही स्ट्रिंग नाही आहे, साऊंडची स्पीड एअर मधली काय असते, फॉर्म्युला एनी वन ऑफ यू. व्ही इज इक्वल टू गॅमा बरोबर टेम्परेचर बाय एम नॉट मॉलिक्युलर वेट बरोबर. आता हे गॅमा आणि एम नॉट कॉन्स्टंट आहे. Thus gamma for air and m naught is constant. बरोबर की नाही. मग as velocity is directly proportional to what? Temperature. बरोबर. V square is proportional to what? T. हे रिलेशन आहे. आता प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय बघा, ऍट व्हॉट टेम्परेचर अ स्पीड ऑफ साऊंड इन एअर बिकम 2 टाइम्स स्पीड ऍट एसटीपी. म्हणजे इनिशियल टेम्परेचर किती आहे, इनिशियल टेम्परेचर किती आहे, एसटीपी आहे. इनिशियल इज एसटीपी. एसटीपी म्हणजे 0 घ्यायचं, 0 प्लस 273 केल्विन साठी, 0 डिग्री सेल्सिअस प्लस 273 केल्विन साठी इट इज अ 273 के. त्यावेळी वेलॉसिटी किती होती त्याला, हा नाही, त्यावेळी वेलॉसिटी होती व्ही ओ इनिशियली. आता काय म्हटलंय बा, तुम्हाला प्रॉब्लेम वाचायला काय पाहिजे, ऍट व्हॉट टेम्परेचर, म्हणजे मी T2 म्हणतो बघा, की टेम्परेचर T2च्या टेम्परेचर, ज्यावेळी टेम्परेचर T2 वाढलं त्यावेळी वेलॉसिटी V2 झाली. किती झाली ती, 2v झाली. इज इट राईट एव्हरीवन. काय म्हटलंय, 2 टाइम्स स्पीड ऍट एसटीपी. मग एसटीपी ला स्पीड किती आहे, v. या डबल झाली. आपल्याला T2 फाइंड मला लिहिणार कसं सांगा, मला फक्त सांगा मी कसं लिहायला पाहिजे, रेशो फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे. काय फाइंड करायचंय, T2. म्हणून T2 बाय T1 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर, म्हणजे V2 स्क्वेअर, डायरेक्ट रिलेशन ना, न्यूमरेटरला 2 डिनोमिनेटरला होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हटला तर बरं होईल. V2 बाय इट इज V2 बाय V1 बट स्क्वेअर आहे, V2 बाय V1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. चला प्रॉब्लेम सॉल्व, तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, इज इट क्लिअर. V2 किती दिलंय, as V2 is given 2V बाय V चा स्क्वेअर, म्हणजे हा रेशो आला 4. त्यामुळे T2 is 4 टाइम्स T1. 4 टाइम्स T1 किती आहे, 273. आणि त्यामुळे T2 आलं 473 इंटू वॉट, 4 किती, 270 1092. म्हणजे ऑप्शन कुठलं, नाही, हे केल्विन मध्ये असतंय. अंडरस्टूड.
आपल्याला जे टेम्परेचर मिळते ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे. आपण केल्विन मध्ये T1 फाइंड केले बघा, पण T2 सुद्धा केल्विन मध्ये येणार. मग केल्विन मध्ये ऑप्शन आहे काय? नाही. नाही, सेल्सिअस सी ऑप्शन केल्विन मध्ये काय नाही. केल्विन वाला बरोबर आहे. म्हणजे आपला केल्विन वाला केल्विन में ऑप्शन आहे 1092 आहे. मग सेल्सिअस मध्ये बघूया. मग सेल्सिअस मध्ये किती येणार? 1092. सेल्सिअस मॅग्निट्यूड केल्विन पेक्षा कमी असतं किती ना? 273 ना. डिग्री सेल्सिअस झालंय. डिग्री सेल्सिअस. हा किती आला मग T2? 819 डिग्री सेल्सिअस. अंडरस्टूड? Getting it? Nothing but which option? B ऑप्शन. घ्या, नोट डाऊन करा.